ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया आजच्या ठळक व महत्त्वाच्या बातम्या। मोठी बातमी समोर येत आहे। आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्रीबाबत जे निर्णय घेतील ते आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे। चला तर ऐकूया त्यानंतरची बातमी। नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, हा राजकीय विषय आहे, त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही। आम्ही आमच्याच कामात आहोत। येत्या रविवारी आम्ही तुळजापूर दर्शनासाठी जात आहोत। मुख्यमंत्री कोणीही हो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे। कोणी आले तरी आम्हाला सुख नव्हते, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे। कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। चला तर बघूया त्यानंतरची महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा असेल असे विधान करून मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याने जवळपास 2.25 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळानंतर शिंदेशाहीला पूर्णविराम मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे शिवसेनेत शांतता पसरली असल्याची माहिती मिळत आहे। चला तर बघूया पुढील महत्त्वाची बातमी। बांगलादेशात 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले हिंदू नेते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांची सुटका होत नाही तोपर्यंत सर्व बांगलादेशवासियांना व्हिसा देणे तातडीने थांबवावे अशी मागणी भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी केली। तर चिन्मय दास यांना अटक प्रकरणी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केली। काँग्रेसने ही दास यांच्या अटकेनंतर बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे। कोलकात्यात भाजपच्या नेत्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली। चला तर बघूया त्यानंतरची बातमी। गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल वय वर्ष 40 मैदानातच कोसळला। त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याची प्राणज्योत मावळल्याने छत्रपती संभाजीनगर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।